2 चिमुकल्या मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई वडिलांना 15 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी तालुक्यातल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय। शववाहिका वेळेवर मिळाली नाही आणि त्यामुळे खांद्यावर मृतदेह वाहून नेण्याची वेळ आली। राज्यातील आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव या निमित्तानं समोर आलंय। आपल्या 2 चिमुकल्या मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन जाणारे हे मायबाप। दोन चिमुकल्यांचे मृतदेह नेण्यासाठी या मायबापाला 15 किलोमीटरची पायपीट करावी लागली। 2 चिमुकले जीव वाचवू शकलो नाही याचं दुःख आणि दुसरीकडे प्रशासनाकडून शववाहिका नसल्याचं कारण दिल्यामुळे या दुःखावर देण्यात आलेल्या सरकारच्या डागण्या। हा 15 किलोमीटरचा प्रवास या मायबापानं कसा केला असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। ज्या जिल्ह्याचा कायापालट करू असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात येतंय त्याच दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातली ही घटना। नेमका काय प्रकार घडला पहा। अहेरी तालुक्यात येर्रागड्डा या गावातील 2 चिमुकल्यांना ताप आला। 6 वर्षांच्या बाजीराव वेलादी आणि त्याचा 3.5 वर्षांचा भाऊ दिवेश वेलादीला ताप आला। 2 दिवसांपूर्वी ही दोन्ही भावंड आई वडिलांसह आजोळी पत्ते गावी होती। डॉक्टरांऐवजी या भावंडांना पुजाऱ्याकडे नेण्यात आलं। पुजाऱ्यानं जडीबुटी दिल्यानंतर दोघांची प्रकृती खालावली। दोन्ही चिमुकल्यांचा काही तासांच्या अंतरानं संशयास्पद मृत्यू झाला। दोन्ही मुलांचे मृतदेह घेऊन आई वडील जिमलगठ्ठा प्राथमिक आरोग्य केंद्रात निघाले। पत्ती गावाहून जिमलगठ्ठ्याला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही। नाल्याच्या पाण्यातून आणि चिखलातून मुलांना आरोग्य केंद्रात आणलं। दोन्ही मुलांच्या तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आलं। आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्यामुळे मुलांचे मृतदेह खांद्यावर नेण्याची वेळ आली। देलची पेठहून रुग्णवाहिका येईपर्यंत थांबायला पालकांनी नकार दिला। दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दाम्पत्यानं कोणतीही मदत नाकारत दोन्ही मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी पत्ती गावची वाट धरली। आई वडिलांनी डॉक्टरांकडे न घेऊन जाता त्यांना उपचारासाठी एका पुजाऱ्याकडे नेले आणि पुजाऱ्यांनी त्यांना काही जडीबुटी दिली। जडीबुटी खाल्ल्यानंतर अवघ्या काही वेळातच त्या दोन्ही चिमुकल्यांचा करुण अंत झाला। वेळेवर उपलब्ध नसलेली रुग्णवाहिका हेच कारण धरून आई वडील जे आहेत त्यांनी पायी जाण्याचे निश्चय केले आणि त्यांनी तब्बल चिखलातून 15 किलोमीटरचा अंतर जो आहे तो पायी कापला। एकीकडे पोटची मुलं गमावल्याचं दुःख तर दुसरीकडे प्रशासनाकडून मिळालेलं असहकार्य यामुळे रमेश वेलादी आणि त्यांच्या पत्नीला कोणत्या मनस्थितीतून जावं लागलं असेल याचा विचारच केलेला बरा। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। गडचिरोलीचा कायापालट करण्याचं सरकारचं आश्वासन फोल ठरल्याची टीका मविया नेते करतायत। तर जुन्या काँग्रेस राजवटीत गडचिरोलीकडे झालेलं दुर्लक्ष याला जबाबदार असल्याचं भाजप नेते सांगतात। आजही आदिवासी हा जगण्यासाठी संघर्ष करतोय। आरोग्य व्यवस्था नाही, रस्ते नाहीत, शाळा नाहीत आणि जे आपण म्हणताय की मृतदेह खांद्यावर टाकून किंवा चिमुकल्यांचे किंवा आजारी गर्भवतींना खांद्यावर टाकून डोलीत टाकून आजही तिथे त्यांना प्रवास करावा लागतो। इतकंच कशाला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासी भागामध्ये हेच चित्र आहे। ॲम्ब्युलन्स मिळालीच पाहिजे, काय प्रश्न आहे हे त्या ठिकाणचं प्रशासन बघेल। पण हे खरं आहे की काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष सत्ता चालवण्याची संधी मिळाली, नाती केलं सत्तेची। भामरागडमध्ये काँग्रेसने 50 वर्ष राज्य करून त्या भागाचा विकास केलाच नाही। गडचिरोली अविकसित राहिलं। महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या धर्मराव बाबा आत्राम यांच्या मतदारसंघातील या घटनेनं सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे। राज्यातील महिला आणि शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या पॅकेजेसची घोषणा करणारं सरकार गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्य व्यवस्था सुधारण्यात अपयशी ठरल्याचं या घटनेतून दिसतंय। अशा घटनांवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांपेक्षा अशी वेळ गडचिरोलीतील कुणावरही भविष्यात येणार नाही यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे। आशिष अग्रवाल, पुढारी न्यूज,
गडचिरोली.